नमस्कार मंडळी, मी सूरज खटावकर या सकारात्मक बातम्यांमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। मी जर का तुम्हाला विचारलं की तुम्ही तुमचा पहिला प्रवास कशाने केला होता, तर 99.99% लोक हेच उत्तर देतील की पहिला प्रवास आम्ही एसटीनेच केला होता। मित्रांनो, मी तुमच्यासारखा किंवा अनेकांसारखा एसटीनेच पहिला प्रवास केला। म्हणूनच धुळीचा रस्ता असो की महामार्ग असो, या रस्त्यावरून धावणारी लाल परी प्रत्येकाला आपली वाटते। तुमच्यातल्या कित्येक जणांनी एसटीनेच प्रवास करून शिक्षण घेतलं असेल, तर अनेक जणांचा डबा एसटीनेच येत असणार। म्हणूनच प्रत्येकाच्या एसटीबद्दल काही ना काहीतरी आठवणी आहेत। मित्रांनो, खरंच मला आजही लाल परी एवढं सेफ कशातच वाटत नाही। आजही प्रवास करण्यासाठी सगळ्यात सुरक्षित कोणतं साधन असेल तर ती म्हणजे आपली लाल परी। तालुक्यांच्या ठिकाणी आणि विशेषतः ग्रामीण भागात सुमारे 80% लोकांना प्रवासासाठी आज सुद्धा एसटी हाच भरवशाचा एकमेव पर्याय दिसतो। आणि कदाचित म्हणूनच वाट पाहीन पण एसटीनेच जाईन हे ब्रीद वाक्य अनेक प्रवाशांचं बनलेलं आहे। पण मित्रांनो, कर्जतकर या एसटी डेपोची गेल्या 25 वर्षापासून वाट पाहत होते। 2019 साली रोहित दादा या मतदारसंघात निवडून आले आणि कर्जतसाठी स्वतंत्र डेपो आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले। त्याचं पुढे नक्की झालं काय हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। चला। वेळेत बस मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत आणि घरी जाण्यासाठी तासनतास वाट बघावी लागायची। या भागात सद्गुरू संत श्री गोदड महाराज, राशींची जगदंबा माता, सिद्धटेकचा गणपती अशी प्रसिद्ध आध्यात्मिक ठिकाणं आहेत। पण या ठिकाणी सुद्धा भाविकांची येण्यासाठी गैरसोय होत होती। एवढंच कशाला, तर मतदारसंघातल्या आजूबाजूच्या खेडेगावातून दवाखान्यात जाण्यासाठी, बाजारहाट किंवा कामधंद्यासाठी जायचं असेल तरी एसटीसाठी तासनतास वाट बघण्याशिवाय ऑप्शनच नव्हता। यामुळे ठरवलेली कामं वेळेत पूर्णही होत नव्हती आणि प्रवाशांची फक्त आणि फक्त गैरसोय होत होती। या एसटी डेपोच्या विषयावर इथल्या लोकांना फक्त आश्वासनावर झुलवत ठेवलं गेलं। 2018 साली तर तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या विरोधात स्थानिक नागरिकांनीच बस स्थानकांवर धरणे आंदोलन आणि जागरण केलं होतं आणि काहींना तुरुंगातही जावं लागलं होतं। पण कसं आहे मंडळी, झोपलेल्या माणसाला जागा करणं सोपं असतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला कोणीच जागा करू शकत नाही। कर्जत जामखेडमध्ये काहींनी 25 वर्ष फक्त राजकारण केलं, पण त्यांना डेपोचं काम काही करता आलं नाही। आता या कर्जत तालुक्यालाच एसटी डेपो नसल्यामुळे इतर डेपोतून येणाऱ्या बसवर अवलंबून राहावं लागत होतं। पण या कर्जत जामखेडला प्रत्येक बाबतीत स्वावलंबी बनवायचा निर्धार केलेल्या रोहित दादांनी निवडणुकीच्या प्रचारातच एसटी डेपो करण्याचा शब्द दिला होता। आणि मग निवडून आल्यानंतर कोरोनाच्या काळातही अगदी मंजुरीपासून फक्त 2-2.5 वर्षातच एसटी डेपोचं काम पूर्णत्वाच्या टप्प्यावर आणून ठेवलं आणि दिलेला शब्द पूर्ण केला। पण मग काय, तुम्हालाही माहिती आहे, राज्यात सत्ताबदल झाला आणि पूर्ण झालेल्या डेपोचं लोकार्पण करण्याच्या कामातही राजकीय विरोधकांकडून अडथळे आणले गेले। स्वतः तर काही करायचं नाही, पण दुसऱ्याने केलेल्या चांगल्या कामात खोडा कसा घालायचा हे बघायचं असेल तर कर्जत जामखेडमध्ये ते तुम्हाला बघायला मिळतं। पण असो, रोहित दादाही अशा अडथळ्यांमुळे काही थांबत नाहीत, तर ते अजून मोठी झेप घेतात। मंडळी, या डेपोला परिवहन मंत्री म्हणून मंजुरी देणाऱ्या अनिल परब साहेबांच्या हस्तेच रोहित दादांनी या डेपोचं लोकार्पण केलं। शिवाय या डेपोसाठी नवीन एसटी बस आणि पुरेसे कर्मचारी मिळावेत यासाठी रोहित दादांचा प्रयत्न सुरू आहे। या डेपोचा प्रश्न मार्गी लागल्याने विद्यार्थी, महिला, शेतकरी, व्यावसायिक या सर्वांच्याच प्रवासाची उत्तम सोय होणार आहे। आता प्रवासाला गती मिळाली तशी इथल्या बाजारपेठेलाही गती मिळेल। शिवाय या ठिकाणी युवांना व्यवसाय करता यावा म्हणून त्यांनी शॉपिंग सेंटरचीही उभारणी केली। तसंच महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृहही उभारण्यात आलं आणि यामुळेच कुठल्या माता भगिनींची आता गैरसोय होणार नाहीये। मंडळी, कर्जत म्हणजे सद्गुरू संत श्री गोदड महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी आणि म्हणूनच या बस स्थानकावर सद्गुरू संत श्री गोदड महाराज यांच्या रथयात्रेची आकर्षक प्रतिकृती साकारली आहे। मंडळी, एसटी डेपोचा प्रश्न मार्गी तर लागलाच, पण कर्जत स्थानकासोबतच खर्डा, मिरजगाव आणि जामखेडच्या एसटी स्थानकाच्या अस्तरीकरणाच्या कामालाही त्यांनी सुरुवात केली। यामुळे पावसाळ्यात इथं चिखल, खड्डे यामुळे होणारा त्रास आता वाचणार आहे। कर्जतप्रमाणे जामखेडच्या एसटी स्थानकाच्या नूतनीकरणाचंही काम त्यांनी हाती घेतलं आणि तेही वेगाने सुरू आहे। हे बस स्थानक अद्ययावत करण्यात येत आहे। शिवाय तिथंही मुलींसाठी स्वच्छतागृह आणि व्यावसायिकांसाठी प्रशस्त शॉपिंग सेंटर यांची उभारणी केली आहे। या एसटी स्थानकाचं काम जवळपास 70% पूर्ण झालंय आणि इथं काही छोट्या बस आणि काही मोठ्या बस आणण्यासाठी आमदार रोहित दादा यांचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत। छोट्या बस या गावातील वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचणार आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचा आणि प्रवाशांचा त्रास वाचणार आहे। याशिवाय नॅशनल हायवे, स्टेट हायवे यासारखे प्रशस्त रस्तेही बनवण्यात आले आणि तिथंही गावनिहाय बस थांबे बनवण्यात आलेत।
आणि या पुढच्या काळामध्ये राहिलेल्या गावांबद्दलही नियोजन करण्यात येणार आहे। कदम कदम बढाए जा या गाण्याप्रमाणेच रोहित दादा कर्जत आणि जामखेडला एक एक पाऊल विकासाच्या जवळ नेताना दिसत आहेत। रोहित दादांनी एसटी डेपो आणि एसटी स्थानकांच्या केलेल्या कामांमुळे विकासाचा वेग वाढलाय। आता विकासच पळतोय म्हणल्यावर कर्जत जामखेडची चर्चा तर होणारच। म्हणून तर इतके दिवस कर्जत हे नाव काढताच महाराष्ट्रातल्या लोकांना रायगड जिल्ह्यातलं कर्जत डोळ्यापुढे यायचं। पण आता लोकांना दुसरंही कर्जत माहीत झालंय, ते सुद्धा रोहित दादांमुळे। मित्रांनो, इथल्या लोकांचा रोहित दादांवर इतका विश्वास आहे की रोहित दादा एक दिवस इथं विमानतळ देखील उभं करतील असं प्रत्येकालाच वाटतंय। आणि या कर्जत जामखेडच्या आकाशात विमानही उड्डाण घेईल असं प्रत्येक जणच म्हणतो। ज्या रोहित दादांनी एसटी डेपो तयार करून सामान्यांच्या प्रवासाला गती दिली, त्यांच्या राजकारणालाही गती देऊन त्यांना महाराष्ट्राचा नेता बनवायचा निर्धार आता कर्जत जामखेडकरांनी केलाय। त्यामुळे आता लोकांनी मतदारसंघाची जबाबदारी घेतली आहे आणि सगळेच जण म्हणतायत, दिल से वादा फिर से दादा।